तर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जे आपतगाव ग्रामपंचायतचे सरपंच महिला आहे, तर तुमचं नातं काय आहे त्याच्याबद्दल सांगा. माझे नमस्कार. मी मच्छिंद्र आसाराम मोरे. माझी मिसेस आहे सरपंच. किती वर्षाचा कार्यकाल झाला सर? 4.5 वर्षाचा कार्यकाळ झाला. सर त्यांनी चांगले कामं केलेले का 4.5 वर्षात? चांगले काम केलेले आहेत त्यांनी. काय नाव आहे आपलं? मच्छिंद्र आसाराम. सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि आता सरांनी जी माहिती दिलेली आहे, तर आपण सभासद आहे, आपण कोण आहे? आपण सदस्य आहे. माझं नाव सर्जेराव रामनाथ कुबेर, आपतगाव ग्रामपंचायत मेंबर. आणि उपसरपंच कोण आहे सर? धनंजय भोसले. कोण आहे आपले? कोण नाते? कोण आहे आपला नातं? काय आहे? नातं काहीच नाही, गाववाले येते फक्त. हो का? हो. कितक्या वर्षाचा कार्यकाल झालेला सर? 4.5 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे सर. आतापर्यंत घरकुलचे जे लाभार्थी आहे, किती लोकांना लाभ मिळालेला सर? हो, मिळालेले ना सर. किती लोकांना लाभ मिळाला? 60 लोकांना मिळाले आहे सर. 60 लोकांना लाभार्थ्याला लाभ मिळालेला आहे घरकुलाचा. आणि मनरेगामध्ये जे विहीर आणि गाव गोठार असते, त्याचा आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाले? गायगोट्याचे कमीत कमी आतापर्यंत 40 गायगोठे झालेले आहे आणि 15 विहिरी झालेले आहे. गावात अशी कोणती मोठी समस्या आहे जे शासनाकडून तुम्ही मागणी केलेली आहे 4.5 वर्षाच्या कार्यकालात, पण आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही? सर, आमच्या गावाला ड्रेनेज लाईन नाहीये, त्याची मागणी केलेली आहे आम्ही 4.5 वर्षामध्ये, पण आम्हाला अजून पण काही मिळाली नाही. कोणाकडे मागणी केली होती तुम्ही? आम्ही सर खासदाराकडे मागणी केलेली आहे, पण आम्हाला अपुरा पैसा मिळत होता, त्याच्यामुळे आम्ही काम केलेलं नाही. सर, आपतगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत शाळे आणि धार्मिक स्थळे किती आहे? सर, आमच्या आपतगाव 1 आणि 2 आहे. आणि आपतगावमध्ये एक एक मध्ये 7वी पर्यंत शाळा आहे प्राथमिक, आणि दुसऱ्या गावामध्ये 4थी पर्यंत आहे. सर, आपल्या सभासदांची संख्या किती आणि महिला पुरुष किती आहे? सर, आपल्या सभासदांची संख्या आहे 9ची. आणि महिला आहे 4 आणि पुरुष आहे 5. आपल्या महिला सरपंच, उपसरपंच बी महिला आणि सरपंच पण महिला आहेत? नाही सर, आता महिला सरपंच आहे, उपसरपंच पुरुष आहे. आपलं नाव? माझं नाव सर्जेराव रामनाथ कुबेर. आणि ग्रामपंचायतचा पत्ता सांगा. ग्रामपंचायत आपतगाव. नमस्कार. आमच्या गावामध्ये मागच्या वर्षी 2024 मध्ये जल जीवन मिशनची स्कीम आलेली होती. आम्हाला 16 लाख रुपये गव्हर्नमेंटने दिलेले होते, पण आम्ही त्याच्यामध्ये एक पाईपलाईन आणि हर घर नळ योजना चालू करून दिलेली, टाकीला कनेक्शन दिले, टाकीमधून पाणी चालू केलं, आणि आम्हाला आमच्या गावाला पाण्याची समस्या 100% मिटलेली आहे. नमस्कार साहेब, मी आपल्या एक गोष्ट विसरली होती माझ्याकडून. आमच्या आपतगाव येथे ST समाज कमीत कमी 150 ते 200 लोक आहेत, पण त्यांना घरकुलाचा काही लाभ मिळालेला नाही. तर मी मुख्यमंत्री साहेबास अशी विनंती करतो की आमच्या त्या ST समाजाच्या लोकांना ते घरकुल मिळण्यात यावे, ही माझी विनंती सर. सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है. आपतगाव ग्राम पंचायत में एक महिला सरपंच है और आप अल्पसंख्यक समाज से आते हैं. कितने सालों से रहते हैं और यहाँ मैम ने काम कैसे किए? तो काम बड़ा अच्छा काम करते हो, काम का कोई टेंशन नहीं है, काम एकदम अच्छा है, बढ़िया काम है. सर ने बताया कि यहाँ घरकुल की स्कीम का लाभ और मनरेगा का लाभ लोगों को मिला है, तो क्या सही है? ये बात ये सही सबको मिला है. मिला है यहाँ? सड़कों का वगैरह का काम अच्छा हुआ यहाँ पर? एकदम काम फर्स्ट क्लास करेगा. अच्छा, ऐसा कोई शिकायत नहीं है आपको? नहीं, कुछ भी नहीं. कब से रहते सर आप यहाँ पर? अब मेरे को तो कम से कम 25-30 साल हो गए. क्या नाम है सर आपका? मेरा नाम शेख मुख्तार है.
पे